जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा मंगल आरती करितो दे स्वपदी ठेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव कलियुगी त्रासून गेले सज्जन भव उष्णे ते समयी अवतारा घेऊन श्रीकृष्णे तोषविले सज्जन जाना नाविध प्रश्ने तेणे निरसून गेली अज्ञान तृष्णे जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव गीता देवी केली सोपी सकळाला निर्जर गुरु परिसुनिया घोटिती मुखलाळा टीकारूपी घालून दासाला माळा तेणे छेदून नेली अज्ञान ज्वाळा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव करिता वाद द्विजासी रेडा बोलविला विप्रांचा गर्वनिधी तेणे घालविला अज्ञानांधकार ज्ञाने घालविला ब्रह्मज्ञाने मत्सरदीप मालविला जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव दासाचा सारथी तू म्हणूनी मी तुझला पाहता दीन दयाळा नपवसी कामजला नुल्लंघिसी कामाते आज्ञविपिनी मजला दास म्हणे मम जीव हा तद्योगे बुझला जय देव जय देव जय ज्ञानदेवा मंगल आरती करितो दे स्वपदी ठेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य अहिंसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ
सर्व दर्शक व श्रोते यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर. जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा अशी साक्षात श्री समर्थांनी ज्ञानदेवांची आरती केली, ती आपण श्रवण केली. आज ज्ञानेश्वरी जयंती, भावार्थ दीपिका जिला म्हटलं गेलं, त्याचा जन्मदिन असं आपण म्हणू. त्या निमित्तानं ज्या समर्थांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल स्वतंत्र आरती लिहावी अशी वाटली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचं सर्वोच्च वाङ्मय म्हणून ज्याला पाहिलं जातं, ती भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, त्याची आज जयंती आहे. त्यानिमित्त या समर्थ भक्तांचं ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रती असणारं प्रेम व्यक्त करण्याचा एक सोहळा म्हणून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. शके 1212 इसवी सन 1290 साली नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून ज्ञानेश्वरीची इतिसांगता झाली आणि तोच तिचा जन्मदिन. पण कालांतरानं ज्ञानेश्वर माऊलींची समाधीस्थान जे संजीवन समाधी आहे ते सुद्धा अज्ञातवासात गेल्यासारखं झालं आणि ज्ञानेश्वरीमध्येही चुकीच्या पद्धतीनं अनेक नको असणाऱ्या अनधिकारी लोकांनी ओव्या घुसडल्या आणि तिचं शुद्ध स्वरूप जाणून बुजून किंवा अज्ञानानं हे शबल झाल्यासारखं झालं. तेव्हा आपणा सर्वांनाच माहीत आहे की परमभागवत असे एकनाथ महाराज यांना स्वप्न दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समाधीस्थानी बोलवून घेतलं आणि 3 दिवस एकनाथ महाराजांना संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकवली आणि त्याच्यात करायचे फेरफार म्हणजे काय, सुधारणा म्हणजे काय, मूळ स्वरूप ज्ञानेश्वरीचं प्रकट करायचं हे सांगितलं. आणि नाथ महाराज पुन्हा पैठणास गेले आणि आजचा तो दिवस, त्या काळात कपिला षष्ठी होती, शके 1576 तारणा नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद मास कपिला षष्ठी आणि तो आज वद्यातील भाद्रपद वद्य षष्ठी म्हणून आपण ज्ञानेश्वरी जयंती, भावार्थ दीपिकेची जयंती म्हणून ही साजरी करतो. त्या निमित्तानं संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचंही स्मरण घडलं, हे आपलं परमभाग्यच. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माचा पाया रचला असं आपण मानतो, इमारत फळा आली. ज्ञानदेवांनी पाया रचला, पण ती इमारत कोणती आहे? भागवत धर्माच्या मंदिराची इमारत आहे. त्याचा विस्तार कोणी केला? नामदेवरायांनी केला आणि एकनाथ महाराजांनी त्याला बळकट असा भागवताचा खांब दिला, म्हणजे त्याला भरभक्कम बनवलं. ज्ञानेश्वरीचा विस्तृत पाया आणि त्या पायावर विस्तारलेला हा मंदिराचा सगळा आवाका नामदेवरायांमुळं, पण ते भरभक्कम बनवण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. आणि सगळ्यांवरती कळस चढवणारे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी त्याच्यावर कळस चढवला आणि बहिणाबाई म्हणतात की त्या स्वतः ध्वजास्वरूप त्या मंदिरावरती फडकू लागल्या. परंतु आजच्या काळामध्ये जे कोणी लोक एकूण महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण पाहतात, धार्मिक आध्यात्मिक जडणघडण पाहतात, राष्ट्रीय जडणघडण पाहतात आणि मराठी सारस्वताकडे पाहतात, त्यांना असं वाटतं की बहिणाबाईंचं म्हणणं अगदी बरोबर आहे, त्या ध्वजास्वरूपच आहेत, पताकाच आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राचे जे पंचप्राण संत आहेत, ज्ञानेश्वर माऊली, नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि समर्थ रामदास, त्या अभंगामध्ये चौघांचा उल्लेख झालेला आहे, समर्थांचा उल्लेख नाही. अनेक सश्रद्ध आणि विचारवंतांचं असं म्हणणं आहे की त्या ध्वजास्वरूपामध्ये समर्थ रामदास विद्यमान आहेत. म्हणजेच या भागवत धर्माच्या परमश्रेष्ठ अशा मंदिराच्या ध्वजास्थानावर
अत्यंत तळपणाऱ्या अशा भगव्या रंगाच्या पताकेच्या माध्यमातून, ध्वजाच्या माध्यमातून जर कोणी विद्यमान असेल तर ते समर्थ रामदास स्वामी आहेत. आपल्याला हे अगदीच माहीत आहे की भगवान श्री महाविष्णूच भगवान रामराय झाले. श्री विष्णू आणि राम यांच्यात भेद नाही. ते भगवान रामचंद्रच पुढं योगेश्वर श्रीकृष्ण झाले. रामराय आणि श्रीकृष्ण यांच्यात भेद नाही. आणि पुन्हा योगेश्वर श्रीकृष्ण महाविष्णू आहेतच. म्हणजे जे श्रीमन महाविष्णू तेच रामराय पुढे योगेश्वर श्रीकृष्ण आणि तेच श्रीकृष्ण जसे भगवान विष्णू आहेत, अगदी तसंच हा जो भागवत धर्म आहे हा काय आहे? मुळात आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म ज्याला म्हणतो तोच मुख्य महाविष्णूंच्या स्थानी जर मानला तर त्याचाच एक अवतार जो भक्तिप्रधान आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानही आहे, ज्याच्यात योगही आहे आणि कर्मही आहे, पण जो भक्तिप्रधान आहे आणि भक्तीवर आधारलेला आहे, अत्यंत भाव विभोर करणारा असा जो विशेष धर्म की जो मूळ स्वरूपातील हिंदू धर्मच आहे, त्याचं एक विशेष स्वरूप हाच तो भागवत धर्म आहे. आणि परित्राणाय साधूनाम हे त्याचं दर्शन आहे. साधूंचं परित्राण करणं, सज्जनांचं रक्षण करणं आणि भगवत भक्ती सर्वत्र फोफावणं. सज्जनांचं रक्षण होणार कसं? भगवत भक्ती फोफावली की सज्जनांचं रक्षण होणार आहे आणि त्यांचा विस्तार होणार आहे. परंतु जेव्हा सज्जनांचं रक्षण फक्त भक्तीच्या वाढवण्यातूनच होत नाही आणि ज्या वेळेला दुष्ट निर्दालनाची वेळ येते, विनाशायच दुष्कृताम, दुष्टांचा नाश केल्याखेरीज सज्जनांचं रक्षण होत नाही आहे, हे जेव्हा ह्याच भागवत धर्माला लक्षात येतं त्यावेळेला तोच भागवत धर्म आपलं रूप थोडंसं पालटल्यासारखं करतो, म्हणजे जणू काय अवतार बदलल्यासारखं करतो आणि तोच भागवत धर्म पुढं महाराष्ट्र धर्म म्हणून प्रगट होतो. मुळातील हिंदू धर्म त्याच्यातील भक्तिप्रधान विशेष असा जो भागवत धर्म आहे, त्याच भागवत धर्माच्या भक्तिप्राधान्याला धरून प्रतिकाराचं सामर्थ्य, तेजस्विता जो धर्म प्रकट करतो तोच महाराष्ट्र धर्म आणि तोच श्री समर्थ रामदास स्वामींनी उपदेशीला जगून दाखवला. म्हणून ज्याप्रमाणे आपण भगवान श्री विष्णू म्हणजेच श्रीराम, भगवान श्रीराम म्हणजेच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णू असं सहज मानतो, अगदी ते आपल्याला स्वाभाविक वाटतं, तितकंच स्वाभाविक आपल्याला हेही वाटलं पाहिजे की जो मूळ वैदिक आर्य हिंदू धर्म आहे तोच मुळात भागवत धर्म, त्याचंच रूप एक भागवत धर्म आहे आणि त्या भागवत धर्माचंच पुढचं रूप हे महाराष्ट्र धर्म आहे, जो समर्थांनी सांगितला आणि शिवरायांनी जगून दाखवला. आणि मुळात हे दोन्ही धर्म, भागवत धर्म असो अथवा महाराष्ट्र धर्म असो, हे दोन्हीही धर्म मुळातील वैदिक आर्य हिंदू धर्मच आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कुठेच भेदभाव दिसणार नाही. राम कृपाकर विठ्ठल साकार, दोही निराकार एक रूप, हे जसं समर्थांनी म्हटलं. रामकृष्ण हरी हा तर भागवत धर्मियांचा महामंत्र आहे, त्याच्यात राम तोच कृष्ण आहे, कृष्ण तोच हरी म्हणजे श्री विष्णू आहे. हा जो एकोप आहे तोच भाव हिंदू धर्म, भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र धर्मातून पुन्हा हिंदू धर्म, हाच विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो आपण जाणतो पण त्याच्याकडं आपलं लक्ष म्हणावं तेवढं समाजाच्या दृष्टीनं, महाराष्ट्रीयांच्या दृष्टीनं गेलं पाहिजे. ह्याचसाठी हा उपक्रम आहे, ह्याचसाठी हा ज्ञानेश्वरी जयंतीचा सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि ज्या पायाला त्या ध्वजाकडं पाहावं असं वाटतं, तो ध्वज जेव्हा फडकताना दिसतो तेव्हा त्याला असं लक्षात येतं त्या पायाला की अरे माझ्यातीलच बीज याच्यामध्ये दिसत आहेत. आणि तोच विषय आपण पुढं पाहणार आहोत. आदरणीय श्रद्धेय परमपूज्य डॉक्टर श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर काका हे एक अत्यंत हृदय असा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहेत. तो विषय आहे ज्ञानेश्वरीतील श्री समर्थ रामदास स्वामी. डॉक्टर काकांची ओळख महाराष्ट्रीय लोकांना करून देणं आवश्यक नाही, परंतु ज्याप्रमाणे सूर्याला
हा सूर्य आहे असं सांगण्याची गरज नाही. सर्वांनाच तो सूर्य आहे हे माहीत आहे. हे जरी खरं असलं तरी मित्राय नमः अशा प्रकारे 12 पद्धतीनं आपण त्याची नावं घेतोच की नाही. अगदी तसंच थोडक्यात आपणाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की डॉक्टर काका हे मुळातील मुरगुड या ठिकाणी हे राहतात. मुळातील हे डॉक्टर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मोठं कार्य केलेलं आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रात म्हणायचं तर पंढरपूरचे श्री शंकर महाराज यांच्याकडं त्यांचा अनुग्रह झालेला आहे. पंढरपूरची गादी त्याला ते वंदन करतात. आणि ज्या प्रमाणामध्ये त्यांचं ज्ञानेश्वरांवरचं प्रेम आहे, ज्ञानेश्वरीवरचं प्रेम आहे, अगदी तितकंच प्रेम श्री समर्थांवरती आहे आणि श्रीमद ग्रंथराज दासबोधावरती आहे. एका हातात ज्ञानेश्वरी आणि एका हातात दासबोध आहे. अशा पद्धतीचं त्यांचं जीवन ते जगून त्यांनी दाखवलेलं आहे. अनेक ग्रंथांवर, मग तो दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो, इतरही अनेक उपनिषदादी ग्रंथ आहेत. श्रीमद शंकराचार्यांचे अनेक ग्रंथ आहेत. त्याच्यावरती त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं विश्लेषणात्मक मराठी भाषेमध्ये ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि अनेक सत्शिष्यांना त्यांनी उत्तम प्रवचनकार, कीर्तनकार बनवलेलं आहे आणि मुळात साधक बनवलेलं आहे. अशा परमपूजनीय डॉक्टर काकांना मी वंदन करतो आणि त्यांना प्रार्थना करतो की ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीतील श्री समर्थ रामदास हे त्यांनी उलगडून दाखवावेत. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. एक असे विषय दिला मला, ज्ञानेश्वरीतील समर्थ. आता हा विषय असा आहे, कोणाची छाती दळपून जाईल ऐकल्यानंतर. असे कारण आहे की हे दोन्ही ग्रंथ फार मोठे ग्रंथ आहेत आणि त्यामध्ये अनेक विषयांना हात घातलेत, अनेक विषयांचं स्पष्टीकरण आहे. पण दोन ग्रंथामध्ये एक मोठा फरक आहे की एका ग्रंथामध्ये जरा सामाजिक विचार, राजकीय विचार जास्त आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये तो खूप कमी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये परमार्थाचा जास्त विचार आहे आणि दासबोधामध्ये दोन्हीचा विचार आहे. परिस्थितीनुरूप दोन्ही संतांच्यामध्ये 400 वर्षाचं अंतर असल्यामुळे सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती यामध्ये खूप फरक पडला आणि खूप फरक पडल्यामुळे दोघांना समाजाच्या उत्थानासाठी काम करायचं होतं. त्यामुळे समाजाला जे देणं आवश्यक आहे ते देण्याचं काम त्या संतांनी त्या वेळी केलं आहे. आज मात्र मी ज्ञानेश्वरीमध्ये सामाजिक विचार खूप कमी आहे, राजकीय विचारसुद्धा खूप कमी आहे आणि तसं असल्यामुळे दोघांच्या ग्रंथासंबंधी बोलताना सामाजिक विषय फारच कमी म्हणजे घेणारच नाही आहे आणि जे पारमार्थिक विषय आहे त्याबद्दल मात्र थोडा विचार करणार आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे, मार्गासारे वर्तावे, विश्व हे बोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांमध्ये. आता अशी ज्ञानेश्वरीची ओळी आहे. समर्थ म्हणतात, जो जनामध्ये वागे, ज्यांना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान हृदयाची अंतरी जागे तोची साधू. आता हे दोन ओव्या ज्या आहेत, ओव्यांची रचना वेगळी दिसते, पण त्यांना म्हणायचं ते एकच आहे, दोन्हीतला आशय तोच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जनामध्ये वागे, ज्यांना वेगळी गोष्टी सांगे. आता हे समर्थांचं म्हणणं आहे, जनामध्ये वागे म्हणजे लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांमध्ये वावरलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, परिस्थितीने आकलन झालं पाहिजे. मग त्याला धरून आपल्याला प्रबोधन करता येतं. म्हणून जनामध्ये वागे, पण जनात राहतो खरा, पण जनांसारखा राहत नाही. ज्यांना वेगळी गोष्टी सांगे. समजा जन सामान्य माणसात आहेत, ते सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यामध्ये असे गुंफून गेले असतात. त्यांच्या काही समस्या असतात, कौटुंबिक समस्या, व्यावसायिक समस्या वगैरे वगैरे, त्यामध्ये अडकून गेलेले असतात. ते तो असा जो महंत असतो समर्थांचा, त्यांनी त्यात अडकायचं नाही, राहायचं त्यांच्यात, पण त्यात अडकायचं मात्र नाही. मग जगा वेगळी गोष्टी सांगे. जगा वेगळी गोष्ट शब्दाचा अर्थ परमार्थाचा होतो. परमार्थासंबंधी, भक्तीसंबंधी, योगासंबंधी जेवढं सांगणं शक्य आहे त्यांच्या आकलन क्षमता लक्षात घेऊन तेवढं सगळं सांगितलं पाहिजे. आणि इतकं करत असताना सुद्धा ज्या हृदयाचे अंतरी जागे आणि ह्या उलाढालीमध्ये सगळं सापडून सुद्धा त्यातलं आत्म्याचे ज्ञान असतं, आत्मज्ञान असतं,
मी ब्रह्म या जो अनुभव असतो त्या अनुभवाला काळीत का धक्का लागत नाही. आता हे त्या समर्थांच्या महंताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. लोकांमध्ये तर राहायचं, लोकांना जे आवश्यक ते लोकांना सांगायचं, त्यासाठी जेवढं समरस व्हायला लागेल तेवढं समरस व्हायचं. पण असं समरस होताना आतली जी आपली स्थिती आहे, ज्याला आत्मस्थिती म्हणतात, ब्रह्मस्थिती म्हणतात, जीवनमुक्त स्थिती म्हणतात, कोणतंही नाव द्या त्याला, त्या स्थितीला जराही धक्का न लागणं हे या महंताचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि असा जो समर्थांचं महंत आहे अगदी तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हे आपण मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहे लावावे हा एक विचार. आणि नंतर तो जनामध्ये वागे, ज्यांना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान हृदयाचे अंतरी जागे, तोची साधू, हे साधूचं लक्षण आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे. समर्थ म्हणतात अलौकिक न व्हावे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मार्गाधारे वर्तावे. हे दोन्हीचा अर्थ तोच आहे. एक मार्ग जो आहे, एक समाज असतो, त्या समाजामध्ये जीवन जगायचं असतं, त्या समाजामध्ये जीवन जगण्याचा एक मार्ग ठरलेला आहे. पण तो जो मार्ग आहे, ती जी व्यवस्था आहे समाजाची, त्या व्यवस्थेत आपण बसवं, त्या व्यवस्थेनुसार असावं. म्हणून मार्गाधारे वर्तावे. आणि मार्गाधारे वर्तल्याशिवाय, त्या जनामध्ये वागल्याशिवाय म्हणजे विश्व हे मोहरे लाव आहे. विश्वाला आपल्याला जिकडे पाहिजे म्हणजे तो समाज आहे, आपला भोवतालीचा समाज आहे. विश्व शब्द खूप मोठा आहे, पण ते छोटंसं विश्व आहे. ज्या विश्वामध्ये तो वावरत असतो त्याने मोहरे लावावे. आणि मोहरे लावावे याचा अर्थ असं, त्याच्या शाश्वत कल्याणाकडे त्यांना घेऊन जावं. म्हणजे शाश्वत कल्याणाचा मार्ग जो आहे तो त्यांना समजावून सांगावा. अलौकिक न व्हावे. आपण कोणतरी विशेष आहोत, वेगळे आहोत, खास आहोत, अशा तऱ्हेनं एक वागणूक जी असते ती वागणूक अजिबात नसावी. अलौकिक न व्हावे लोकांप्रती. लोकांमध्ये वागताना अलौकिक होऊ नये. लौकिकात लोक जसे वागतात तसं वागावं. अगदी समर्थाने बरोबर हे सांगितलं आहे. मार्ग ज्यांना वेगळे वागे, ज्यांना वेगळी गोष्टी सांगे, ज्यांना तो वागतो खरा, ज्यांना वेगळी गोष्ट सांगतो, पण ज्ञान हृदयाच्या अंतरी जागे, तोची साधू, तो विचलित होत नाही कशामधून सुद्धा. ज्या पद्धतीत विचार केला तर संतांचं सांगणं जे ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ रामदास या दोघांनी उपदेश करतात, किंवा त्यांच्यासाठी जो उपदेश आहे संतांनी सांगितलेला, तो उपदेश अगदी सारखा आहे. आणि तो दोन्ही उपदेश समर्थ त्याला महंत म्हणतात, आणि ज्ञानेश्वर महाराज त्याला भक्त म्हणतात, किंवा वारकरी म्हणतात, जे काय म्हणायचं असेल ते म्हणतात. अशा पद्धतीने व्यवस्थित विचार केला तर दोघांना तेच सांगायचं आहे. दोघांना ज्यांना समजावून सांगायचं आहे त्यांना समजावून सांगायची पद्धत तीच आहे. फक्त दोन शब्द जे आहेत किंवा रचना ज्या आहेत त्या रचना वेगळ्या आहेत. आणि हेच आपण लक्षात घेतलं तर ज्ञानेश्वरीमध्ये समर्थ कुठले दिसतात हे आपल्याला किंचित का होईना हे अनुभवायला मिळतं किंवा पाहायला मिळतं. पुढचा विचार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा एक विचार आहे, आणि त्या विचारामध्ये ते म्हणतात परतोनी पाठीबोरे ठाके, आपण पे देखे, देखत खेळ ओळखे तत्व हे मी. आणि समर्थ म्हणतात भावे आपणाशी आपण या नवज्ञान. याच्या दोन रचनामध्ये अतिशय साम्य आहे. आणि या साम्याचा विचार केला तर दोघंजण जीव आणि आत्मा यांचं जे ऐक्य आहे, त्या जीव आणि आत्मा यांच्या ऐक्याच्या संदर्भात विचार कसा करतात, त्यामध्ये किती साम्य आहे हे आपल्याला कळतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परतोनी पाठीबोरे ठाके. आता ज्ञानेश्वर महाराज तपशीलवार जास्त सांगतात, आणि ते समर्थ जे आहेत पाहावे आपणाशी आपण या नवज्ञान एवढं म्हणून सोडून देतात. ज्ञानेश्वर महाराज तपशील सांगतात. आणि तपशील सांगताना आपण विचार करूया. आणि विचार करताना पहिला भाग असा आहे परतोनी पाठीबोरे ठाके. आता हे ओवी जे आहे ही गूढ आहे फार. आणि गूढ आहे ह्याचा अर्थ असा होतो परतोनी पाठीबोरे ठाके. एवढी ओवी ऐकल्यानंतर आपल्याला काही कळत नाही. कोण परततो, पाठीमागे म्हणजे कुठे जातो, ठाकतो म्हणजे कसा टाकतो, हे काहीच त्यात सांगितलेलं नाही आहे. मग ते समजून घ्यावं लागतं. म्हणजे मग परतोनी पाठीबोरे, जीव जो आहे हा जीव ध्यानाला बसल्यानंतर आपला स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे जातो, म्हणजे पाठीमागे जातो. तो पुढे असतो म्हणजे जगामध्ये वावरत असतो, जगासंबंधी विचार करतो असतो, तसं पुढे म्हणतात. आणि पाठीमागे म्हणतात म्हणजे स्वरूपाकडे. परतोनी पाठीबोरे ठाके, आपण पे देखे. ते दोन आपण आहेत. एक पहिला जो आपण आहे तो जीव आहे, दुसरा जो आपण आहे तो आत्मा आहे. पाहावे आपण अशा आपण हे ज्ञान असं समर्थ म्हणतात. आणि आपण पे देखे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं दोन्हीचा अर्थ किती साम्य आपल्याला कळतं. साधारण ते कळतं. म्हणून लक्षात घेऊ आपण परतोनी पाठीबोरे ठाके, आपण पे देखे. असं बघितल्यानंतर तो ओळखतो. देखत हे ओळखे म्हणे तत्व हे मी, हे मी आहे. सहा अहम अशा त्याने
जी सोहम साधना आहे ती सोहम साधना ज्ञानेश्वर महाराज ह्या शब्दात सांगतात. आणि समर्थ रामदास स्वामी पाहावे आपण असे आपण ज्ञानम ज्ञान एवढं म्हणून सोडून देतात. म्हणून समर्थाने जे सांगितले त्याचा तपशील जो आहे तो आपल्याला ज्ञानेश्वरीत मिळतो. आता तिसऱ्या पद्धत एक विचार करूया. जे विवेकाची भाषा निर्णती वैराग्याची शिवना देखती ते कैसे न जाणते माझं ईश्वराचे असं ज्ञानेश्वर मानचूक होई आहे. आणि समर्थ म्हणतात विवेके म्हणा वैराग्य ते विवेकापासूनचं वैराग्य कसं असतं. अविवेके अनर्थी पातले. याचा अर्थ असा दोन्ही संतांचं एक मत आहे की विवेक हे वैराग्य विवेकपूर्ण असावा. विवेकाच्या जोडीला वैराग्य असावं, वैराग्याच्या जोडीला विवेक असावा. दोन्ही एक असेल नाही की नसेल तर मोठी पंचायत होऊन जाते. म्हणून दोन्ही संतांचा दोन्हीवर भर आहे. विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. समर्थ म्हणतात वैराग्य असेल नुसतं तर हेकांड पिशे. आणि हेकांड पिशे शब्दाचा अर्थ असो त्याच्या वैराग्याच्या लोकांना त्रास होतो. घरातले लोक वैतागतात त्याच्या वैराग्याला. घरात तर राहतो आणि नाही वैराग्याच्या नावाने काय करत असतो. तिथे हेकांड पिशे म्हणतात वेड्यासारखा राहतो काही ते. म्हणून तिथे विवेक पाहिजे. म्हणून विवेक नसेल तर वैराग्य फुकट आहे, वैराग्य नसेल तर विवेकही फुकट आहे. ह्या पद्धतीत विचार केला हा नुसता तोडपाटील करतो. विवेक आहे खरा वैराग्य नाही असं असेल तर तोंडाने परमार्थ बोलतो, वेदांत बोलतो, सगळं बोलतो, पण स्वतः अनुभव घ्यायच्या बघित पडत नाही. याचं कारण आहे विवेकाला जी वैराग्याची साथ लागते ती तिथे नसते. कारण असं आहे साधी गोष्ट समजायला की जे ब्रह्म सत्य आहे आणि जे जग मिथ्या आहे असं म्हणायचं. आता जग मिथ्या म्हटल्यानंतर जगापासून जरा वेगळेपणा जपला पाहिजे, अलिप्तपणा जगापासून जपलं पाहिजे. तसं जपायचं असेल तर वैराग्य पाहिजे. हे साधी गोष्ट समजली जर तर नुसतं ब्रह्मसत्य म्हणायचं, जग मिथ्या म्हणायचं आणि मिथ्या जगामध्ये सत्य असल्यासारखं ते जगायचं. त्यात राग आहे, द्वेष आहे, सगळं आहे. मग त्याचा उपयोग होत नाही. तसं मग दोघांचं नंतर एक मत आहे. असं ज्ञानेश्वरी समर्थ दिसतात वैराग्याच्या रूपाने, विवेकाच्या रूपाने. अशा पद्धतीने आपण विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये समर्थांचा शोध घेणं असं काही फार मोठा अवघड गोष्ट नाही आहे. पण हे फक्त परमार्थाच्या क्षेत्रात संबंध शक्य आहे. जर सामाजिक हे म्हणतात राजकारणी म्हणणं यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काही लिहिलेलंच नाही. त्यामुळे त्यांच्या ज्ञानेश्वरीचं हे शोधण्याचा प्रयत्न करण्याचा अर्थ नसतो. या पद्धतीने विचार केला तर ज्ञानेश्वरी समर्थ शोधणं सोपं आहे. पण दासबोधामध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराज शोधणं फार कठीण आहे. अर्थात परमार्थाच्या संदर्भात तर शोधता येईल, भक्तीच्या संदर्भात शोधता येईल. याचं कारण आहे दोघांचं तत्त्वज्ञान एकच आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित जर विचार आपण केला तर मग ज्ञानेश्वरीमध्ये समर्थ कसे शोधायचे, कुठेच शोधायचे याचा आपला अंदाज लागतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सदा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद डॉक्टर काका. फार अप्रतिम पद्धतीनं आपण अगदी थोडक्यात पण संपूर्ण आवाका गाठला. सुरुवातीनं आपण म्हटलं की विषय छाती दडपून टाकणारा आहे. खरंच तो आमच्यासाठी छाती दडपून टाकणारा होता. पण अगदी कमी कालावधीत आपण एवढ्या सुंदर पद्धतीनं जे मार्गदर्शन केलं त्यामुळं आता छाती दडपण्याचं काही कारण शिल्लक राहिलेलं नाही आहे. आपण जो उपदेश केला, मार्गदर्शन केलं, त्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा मला जाणवला की तुम्ही म्हणालात की महंत आहे त्यामध्ये कुठेतरी वारकरी आहे, भक्त आहे, आणि जो भक्त आहे त्याच्यामध्ये महंत आहे. हाच महत्त्वाचा विषय आहे की ज्या उद्देशानं आपण ज्ञानेश्वरी जयंतीचा कार्यक्रम प्रस्तुत करत आहोत. समर्थांनी म्हटलेलं आहे की साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आमच्या मनाचं स्वास्थ्य सुधारावं म्हणून आपण स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडं थोडं दुर्लक्ष केलं आणि आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिलात. त्याबद्दल मी समर्थ सेवा मंडळाबद्दल आपला ऋणी आहे. वंदन करतो आपल्या चरणाशी आणि आपण असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा अशी प्रार्थना करतो. या कार्यक्रमामधील पुढील महत्त्वाचा विषय आपल्यासमोर अत्यंत अधिकारवाणीनं पण तितक्याच रसाळवाणीनं मांडण्यासाठी मी परमपूज्य आदरणीय मंदाताई गंधे यांना पाचारित करत आहे. मंदाताईंची ही ओळख वेगळी करून देण्याची आवश्यकता नाही. त्या तर वाङ्मयीन सरस्वतीच आहेत. केवळ वयाच्या 9व्या वर्षी
ताई महाराजांसारख्या फार मोठ्या योगिनीकडून त्यांनी दीक्षा प्राप्त केली आणि तेव्हापासूनच कीर्तन प्रवचन ह्या माध्यमातून लौकिक शिक्षणही घेत राहिल्या आणि पारलौकिक शिक्षण घेणं आणि शिकवणं हे कार्य करत राहिल्या. लौकिक जीवनामध्ये त्या गणित या विषयाच्या पदवीधर आणि नंतर प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या आणि सध्या त्या नानाविध पारमार्थिक ग्रंथांचा उपदेश सामान्य जनांना करतात. दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो, एकनाथी भागवत असो, श्रीमद आदिशंकराचार्यांचे ग्रंथ असोत, उपनिषदादी ग्रंथसंपदा असो, सर्व विषयांवरती बोलण्याचा हातखंडा आणि मुळात ते जगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. अशा परम आदरणीय पूजनीय मंदाताई गंधे यांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वस्वधर्म सूर्य पाहू या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्हा जनांचं मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवान श्री रामराय सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी आणि आनंदी वल्लभ श्री ज्ञानेश्वर माऊली या सर्वांच्या श्रीचरणांना नमस्कार करते. श्री सज्जन गणावरील व्यवस्थापक आज सर्व असणारे श्री योगेश बुवा रामदासी यांना वंदन करते. गडावरील समस्त रामदासी सेवक, कर्मचारी, समर्थ भक्त या सर्वांना सप्रेम अभिवादन करते. आणि ह्या कार्यक्रमाचा श्रोता म्हणून जे स्वतःला समजतायत अशा सर्व श्रोता बंधू भगिनींनाही अभिवादन करते. श्री दास बोध ज्या ठिकाणी अभ्यासाला जातोय अशा क्षेत्रामध्ये आज ग्रंथराज ज्ञानेश्वरीबद्दलही एवढा आदरयुक्त एक सोहळा आयोजित होतो आहे, याचा अतीव आनंद होतोय. आणि त्या आनंदातच मी श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपणासात थोडासा संवाद साधते. आपणाकडून मला प्रेरणा मिळत राहो अशी कामना करते. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीमध्ये अगदी प्रथम ग्रंथ हा आहे असं जरी नसलं तरी जे आद्य ग्रंथ आहेत प्राकृत भाषेत मराठीमध्ये, त्या ग्रंथांपैकी ज्ञानेश्वरी हा एक फार उच्च प्रतीचा ग्रंथ आहे. तो आध्यात्मिक ग्रंथ आहे. जीवाला आत्मसाक्षात्कार व्हावा यासाठी तो निर्माण केलेला ग्रंथ आहे.
ज्ञानेश्वर माऊलीसारख्या भगवततुल्य अशा एका लेखकाचा तो स्फुरलेला ग्रंथ आहे. आज ज्ञानेश्वरीची किंमत पारमार्थिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. या प्रकारचा हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलीच्या हातून त्यांच्या त्या अत्यंत शुची झालेल्या बुद्धीतून निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष निवृत्तीनाथांनीच तो त्यांच्याकडून स्फुरवून घडवलेला कार्यक्रम आहे. निवृत्तीनाथ हे साक्षात शंकर आहेत. ज्ञानेश्वर महाराज स्वतः साक्षात विष्णू आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं ह्या चौघा भावंडांच्या विषयी म्हटलं जातं. ज्ञानेश्वरीच्या रचनेच्या पाठीशी किंवा स्फुरण देणारी शक्ती ही साक्षात महादेव आहे. निवृत्ती आहेत म्हणजे महादेव आहेत. जीवाचे गुरुच महादेव आहेत. जीवाचे गुरु शिव आहेत. म्हणून निवृत्तीनाथ महाराज ह्या जीवाचे गुरु आहेत आणि संपूर्ण जीवाच्या उद्धाराची तळमळ ज्यांना आहे ते असे श्री गुरु निवृत्तीनाथ ग्रंथरचना करावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला प्रेरणा देत आहेत, स्फुरण देत आहेत. प्रत्यक्ष श्री विष्णू हे भगवान महादेवाचे मित्र आहेत, सखा आहेत. दोघं सारखेच आहेत, दोघं सारिखे असे असल्या कारणाने त्या दोघांमध्ये काही द्वैत नाही. म्हणून जी महादेवाकडून प्रेरणा आहे ती विष्णूकडूनही आहेच. म्हणून निवृत्तीनाथ सांगणार, ज्ञानेश्वर महाराज लिहिणार, महादेव बोलणार आणि त्या बोलण्याचा आत्मा म्हणून महाविष्णू तिथे असणार. अशा विभूतींनी, अशा देवतांनी निर्माण केलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. जीवाचे गुरु म्हणून शिव आणि जीवाचा सर्वेस्वर्वा प्रेरणादायक असा विष्णू हे दोघेही उपस्थित आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा जो वाचक असेल त्याला त्याच्या उद्धाराबद्दल थोडीशी शंका असायची गरज नाही. निशंकपणे एवढाच ग्रंथ मला तारक आहे आणि तो पुरेसा आहे मला, ही श्रद्धा ठेवावी आणि ज्ञानेश्वरीचा वाचनाधिक अभ्यास करावा असा हा ग्रंथ आहे. आता आपण म्हणाल दासबोध ग्रंथ असा नाही का? तोही तसाच आहे. मग मी उल्लेख फक्त ज्ञानेश्वरीचा का करते? अहो, घरामध्ये 2 पोरं आहेत एका कुटुंबामध्ये, सारखेच आहेत त्या आईबापांना, सारखेच प्रिय आहेत, दोघांची योग्यता सारखीच आहे. पण ज्याचा वाढदिवस आहे त्याचं कौतुक त्यालाच ओवाळायचं त्या दिवशी. याचा अर्थ दुसरा तितका चांगला नाही असा होत नाही. याप्रमाणे आज ज्ञानेश्वरी ग्रंथाचा वाढदिवस आहे म्हणून दासबोध न म्हणता ज्ञानेश्वरी म्हणायचं. ज्या दिवशी दासबोध जयंती येईल, माघ महिन्यामध्ये शुद्ध नवमी दासबोध जयंती येईल, त्या दिवशी आपण दासबोधाला नवीन वस्त्र आणू, दासबोधाला ओवाळू, कौतुक दासबोधाचं होईल. जो गोड पदार्थ दासबोधाला आवडेल तो त्या दिवशी करू. म्हणून ग्रंथांची तुलना करणे असा हेतू नाही आहे. पण आज ज्ञानेश्वरीचं महात्म्य आपल्याला गायचं आहे.
यानंतर आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आपल्या अभ्यासाप्रमाणे, आपल्या गुरुमुखाप्रमाणे आपण दासबोधाचे भक्त असा की ज्ञानेश्वरीचे असा, आध्यात्मिक प्रांतामध्ये तुलनेशिवाय महती सारखीच असते असं आपण लक्षात ठेवू. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा एवढा जरी आपण हाताळला, एवढा जरी आपण पाहिला, अभ्यासला, तरी आपल्या उद्धाराकरता काही कमी नाही राहणार. असा दिव्य ग्रंथ माऊलीने निर्माण करून ठेवला आहे. त्याची आज जयंती आहे. ज्ञानेश्वरीची जयंती आहे, म्हणजे वाढदिवस आहे असं म्हणू आपण. आजच्या दिवशीला ज्ञानेश्वरी या जगात प्रकट झाली आहे. फार थोर ईश्वरतुल्य जे असतात, देवतुल्य जे, ज्यांची एकूण भूमिका, ज्यांचं एकूण प्रतिष्ठा ही देवाबरोबर आहे, त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात. आणि त्यांच्या भक्तामध्ये जे आहेत त्यांचे जयंत्यांचे दिवस हे वाढदिवस म्हणून साजरे होतात. ज्ञानेश्वर महाराज जसे भगवान आहेत, देवच, तशीच त्यांची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी, भागवत, देवी भागवत, शिवपुराण या सगळ्या ग्रंथांना भगवानच म्हणण्याची रीत आहे. म्हणून आपण ज्ञानेश्वरीला सुद्धा भगवानच म्हणू. आणि मग भगवान असल्या कारणाने ज्ञानेश्वरीचा वाढदिवस नाही म्हणायचं, जयंती म्हणायचं. वाढदिवस जे आहे त्याला, ज्याला वाढ असते त्याला घटही असते. म्हणून वाढदिवस म्हटलेला चिरकाल टिकणारा असतो असं नाही. ज्याची जयंती होते तो अविनाशी चिरकाल, यावत चंद्र दिवाकर हो त्याच्याही पलीकडे असं जे राहतं त्याचा तो दिवस जयंती म्हणू नये. त्याच्यात घटच नाही आणि म्हणून कधी संपणार नाही आहे. ज्ञानेश्वरी या प्रकारचा एक अविनाशी ठेवा आहे. ते ज्ञानरूप ठेवा असल्याचा ग्रंथ आहे. म्हणून त्याचा ज्ञानेश्वरीचा वाढदिवस, दासबोधाचा वाढदिवस, भागवताचा वाढदिवस असं नाही म्हणायचं. दासबोध जयंती, ज्ञानेश्वरी जयंती, भागवत जयंती, जशी कृष्ण जयंती, राम जयंती, नरसिंह जयंती, हे जसे सगळ्या जयंत्या आहेत, तसे ह्या सद्ग्रंथांना देवतुल्यता असल्या कारणाने यांच्या जयंत्या आहेत. ही जयंती आपण थोडा सोहळा म्हणून साजरी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि काही इतकं छान दुग्ध शर्करा योग आहे की ही जयंती सज्जनगडावरून सोहळा रूपाने संपन्न केली जात आहे. दासबोधाच्या जागी आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे आणि उद्या ज्ञानेश्वरीच्या जागी दासबोधाची जयंती आहे. याप्रमाणे या दोन संतांचं आणि त्यांच्या दोन ग्रंथांचं अनन्यसाधारण महत्त्व यामुळे आहे की ते, मी तर तेच मानते, सगळे सद्विचारी तेच मानतायत की दोन्ही ग्रंथ सारिखे सारिखे. काळ बदलला म्हणून दुसऱ्यांदा दासबोध लिहावा लागला, नाही तर ज्ञानेश्वरी पुरेशी होती. तिची भाषा थोडीशी आपल्यापासून दूरची ठरायला लागली. काळ बदलला, दृष्टांत बदलतात, अपेक्षा बदलतात, कारण आपण कालाधीन असतो. कालातीताला याचा फरक नाही पडत. आपण कालाधीन आहे म्हणून आपल्याला कालसापेक्ष भाषा पाहिजे, कालसापेक्ष दृष्टांत पाहिजे. इथल्या त्या काळाच्या परिस्थितीशी सगळं मिळतं जुळतं राहावं असं विवेचन पाहिजे. आणि म्हणून ते करण्यासाठी एकाच ग्रंथात खोडतोड करून दुरुस्त्या करण्यापेक्षा स्वतंत्र ग्रंथ लिहिणं फार चांगलं आहे,
संयुक्तिक आहे, उचित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या पश्चात 400 वर्षाच्या अंतराने दासबोध ग्रंथ लिहावा लागला आहे. मानवी अवतारात ज्ञानोबा आहेत, म्हणून वेगळ्या अवतारात दासबोधासाठी पुन्हा यावं लागलं आहे. याप्रमाणे असा कोणत्याही जयंतीच्या दिवशी इतरत्रही विवेचन करताना, आपण अभ्यास करताना 2 ग्रंथांची तुलना कधी करू नये. आणि तुलना केलीच तर दोघे सारिखे सारिखे असं तुकोबांचं वचन वापरावं. असतो आज ज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस आहे. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरीचं लेखन क्षेत्र नेवासे या ठिकाणी परिपूर्ण झालं. आणि एक दिव्य कलाकृती, एक मोक्षदायी असा ग्रंथ, जो भगवंताचं साक्षात स्वरूप आहे, तसा ग्रंथ या जगाच्या हाती मिळाला आहे. अत्यंत आनंदाचा विषय आहे. आणि म्हणून आपण ह्या दिवशी जयंती ठरवतो. हा दिवस आपल्याला जर आपल्या आत्ताच्या कालमापन पद्धतीत न्यायचा असेल तर शके 1212 म्हणजे इसवी सन त्यावेळी किती होतं, 1290. इसवी सन 1290 मध्ये ह्या ग्रंथाची रचना पूर्ण झाली आहे. श्री क्षेत्र नेवासे, तो जिथे हा ग्रंथ जन्मला, अगदी त्याचं केंद्रस्थानच जर सांगायचं असेल तर नेवासेला खांब एक ज्ञानेश्वरीचा जन्म पाहणारा साक्षीदार म्हणून त्या खांबाच्या जवळ हा ग्रंथ जन्मला आहे. तो खांबही इतकाच दिव्य आहे. याप्रमाणे इसवी सन 1290 मध्ये जन्मलेला हा ग्रंथ आज मोजा, आज 2021 असं इसवी सन सुरू आहे. तिथले 90 10 घातले म्हणजे 1300 साल येतं. तिथून पुढे 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900, 2000 आणि त्याच्याही वर आणखीन 21 वर्ष. इतक्या कालापूर्वीचा हा ग्रंथ आज तितकाच लोकप्रिय आहे, तितकाच टवटवीत आहे, तितकाच आकर्षक आहे. आणि त्याच्या सगळ्या क्षमता मोक्ष देण्यासाठी तितक्याच प्रबळ आहेत, आजही जागृत आहेत. अशा दिव्य ग्रंथाचं महात्म्य कशामुळे एवढं दिव्य आहे तर तो ज्ञानेश्वर महाराजांनी, जे भगवान विष्णू आहे, त्यांनी जगाच्या कल्याणाला काय आवश्यक आहे तेवढं सगळं या ग्रंथात ठेवलं आहे. कोणतीही समस्या, कोणतीही आवश्यकता, कोणतंही साधन कालानुरूप, व्यक्तीला अनुरूप या प्रकारचं हवं असेल त्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरीच उघडावी, काही अधिक पाहायची जरूर नाही. आणि अशा प्रकारचा हा मौल्यवान ग्रंथ आहे. तो मुळाची निर्मिती नव्हे, ती टीका आहे. म्हणजे टीकेला पूर्वी मूळ ग्रंथ असावा लागतो. आणि तो ग्रंथ भगवन्मुखातून निघालेली अमृतवाणी श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ आहे. श्रीमद्भगवद्गीता ग्रंथावरची ही टीका आहे. टीकेमध्ये नुसता अनुवाद नाही, शब्दाला शब्द देऊन अर्थ सांगणे नव्हे. त्यावर जो मूळ निर्माता असतो, ते ग्रंथ लिहिताना मूळ निर्मात्याच्या काय भावभावना आहेत
लिहिण्यामागे त्याचा हेतू काय आहे, ह्या हेतूचा आशय या हेतूपर्यंत घेऊन जाण्याचं काम टीकाकार करीत असतो. आणि जोपर्यंत मूळ लेखकाचा भाव उमजत नाही, जोपर्यंत त्याचा लेखनामागचा हेतू उमजत नाही, तो पावेतो ग्रंथाचा अर्थ कदाचित कळेल पण आशय नाही कळत. आशय कळण्यासाठी लेखकाच्या त्यावेळेच्या भावाशी आपल्याला निगडीत व्हावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सार्थ श्री भगवद्गीता किंवा भगवद्गीतेचा मराठी अनुवाद असे शब्दप्रयोग नाही केले. त्यांनी ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका असं ठेवलं. लेखकाचा, निर्मात्याचा म्हणजे भगवान विष्णूचा काय हेतू आहे श्रीमद भगवद्गीता सांगण्यात. ह्या जीवाचं सर्वतोपरी म्हणजे इह आणि पर असं कल्याण व्हावं. इह म्हणजे मृत्यूलोकी. साधारणपणे अंगुली निर्देश होतो तो प्रपंचाकडे. त्याचं कल्याण व्हावं, इह कल्याण व्हावं. पर म्हणजे मृत्यूनंतर तो कोणत्या लोकी जाईल, स्वर्गात जाईल की आणि कोण्या लोकात जाईल, त्या लोकीचं त्याचं जीवन कसं असेल, त्या लोकांचा विषय म्हणजे परलोकीबद्दल. पण आपल्याला लोकच नको आहे. परमार्थाचा हेतू लोकप्राप्ती नाही, लोकातीतच जायचं. म्हणतो कधी कधी वैकुंठ लोक, यांना लोक म्हटलं म्हणून त्यांना म्हणावं लागतं. पण तो लोक नाही, हे स्वरूप ठिकाणी आहेत. लोक म्हणजे यद्गत्वा निवर्तन्ते, हे लोक आहेत. आणि यद्गत्वा न निवर्तन्ते ते स्वरूप स्थान आहे. आणि म्हणून न निवर्तन्ते पर्यंत जायचं आहे, म्हणून लोक नव्हे. म्हणून ते किती उत्तम असला तरी परलोक नाही. लोकाची प्राप्ती होणे हा भगवद्गीतेच्या अभ्यासाचा हेतूच नाही आहे. आणि याप्रमाणे लोकातीत स्वरूपाच्या ठिकाणी जाणे, ब्रह्मरूप जो मोक्ष, जीव ब्रह्मैक्यरूप जो मोक्ष तिथपर्यंत पोहोचवून देणार आहे. म्हणून हा नुसता शब्दार्थांनी अभ्यासण्याचा व उमजून घेण्याचा ग्रंथ नाही आहे. असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. म्हणून ज्ञानोबांनी ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका असं केलं आहे. भावार्थ स्पष्ट होईल एवढा उजेड त्याच्यावर पाडणारा दीप म्हणजे ही टीका आहे. याप्रमाणे भावार्थ दीपिका. आणि इतकी वैभवशाली, एवढी व्यापक, एवढी त्रिकालाबाधित आयुष्य असणारी ही टीका, असं काय विशेष आहे? वैयक्तिक उन्नतीसाठी आहे, कौटुंबिक उन्नतीसाठी आहे, सामाजिक बांधिलकी जोपासणारा ग्रंथ आहे आणि वैश्विक आहे. ज्ञानोबांना सर्वात प्रिय शब्द विश्व हा आहे. एकापुरतं माझ्यापुरतं हा संकोच त्यांच्या जीवनातच नाही. त्यांचा देव विश्वात्मकच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. त्यांचे गुरु विश्वरूपच आहेत. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेव म्हणे. ते गुरुची पूजा करायला उद्युक्त होत आहेत. आता मी माझ्या गुरुचं पूजन करतो असं नाही वाक्य. विश्वात्मको हा माझा स्वामी म्हणजे गुरु श्री निवृत्ती राजा. त्यांचे गुरु विश्वात्मक, विश्वा एवढे मोठे, विश्वाला अधिष्ठान पुरवणारे म्हणून विश्वाचा आत्मा असणारे माझे गुरु. माझा देव म्हणजे असा नुसता एखादा लहानसा अवतार जो संपवून टाकता येतो असं नव्हे. विश्वात्मको हा
आता विश्वात्मके देवे, माझा देवही विश्वात्मक, माझा गुरु विश्वात्मक, हे दोघे मिळून मलाही विश्वात्मकच बनवतात. म्हणून माझा ग्रंथही विश्वात्मकच आहे. केवढी उदात्त व्यापक संकल्पना आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एकाच्या कल्याणाचा नाही विचार करेल. विश्वात्मक केल्यावर त्यांना सामाजिक बांधिलकीचा अंदाज आहे. या संतांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला संकोचित केलं असं नव्हे. जेवढं व्यापक होता येईल तेवढं व्यापक त्यांनी केलं. हे विश्वची माझे घर. ज्ञानोबा विश्वशिवाय बोलत नाही. तो किती सगळ्यांना घेऊन चालणे आहे. असा एकही राजकारणी नाही की विश्वाला घेऊन चालतो. भारताचा उत्तम नेता भारतापुरतं बोलतो. अमेरिकेचा खूपही उत्तम मोठा नेता असो, तो अमेरिकेपुरतं बोलतो. पण आपला ज्ञानोबा हा विश्वापुरतं बोलतो. सर्व शब्द वापरते माऊली. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. सर्व सर्व आणि विश्व साधारणपणे एका अर्थाने वापरू आपण. विश्वात फक्त दृश्य भागाचा उल्लेख होतो आणि सर्वमध्ये या सर्वाला व्यापूनही जो उरतो असा ब्रह्म उल्लेख होतो. पण दृश्य जगामध्ये जे आलं, या सर्वांच्या कल्याणाची कामना विश्व शब्दातून सांगताय. काय बांधिलकी आहे. आणि एकदा विश्वाशी संबंध जोडला म्हणजे पावो शीतळता आहे ते डोळियाशीच होये, तैसा परसुखे जाये सुखावतू. ह्या विश्वाची आपली संबंधाची गोष्ट एकदा निश्चित झाल्यानंतर एकाच्या दुःखाने दुसरा दुःखी होईल आणि त्याच्या परक्या दुसऱ्या कोणाच्या सुखाने सुखी पण होईल. डोळ्यांची खूप आग होते, लाल झाले डोळे. एखादा शहाणा अनुभवी सांगतो, पायाला तळ पायाला तूप घासा म्हणजे पायाला शीतळता मिळते. पावो शीतळताला आहे. आणि काही वेळानंतर डोळ्याची लाली उतरते, आग कमी होते. पावो शीतळताला आहे. पण त्याचा आराम डोळ्याशीच होय. याप्रमाणे आपल्याला काही दुःख असेल पण दुसरा सुखी झालाय ना, त्याचं सुख पाहून हा संत सुखी होतो. ही संत वृत्ती समाजामध्ये जेवढी रुजेल, दुसऱ्याची चिंता जेवढी करता येईल, चिंता करतो विश्वाची असं एक महात्मा बोलला, त्यामध्ये आपली चिंता आलीच, त्याची चिंता निवारण झाली तर आपले निवारणच होते. दुसरे सुखी तर आपण सुखी. ही संत संकल्पना ही या समाजाशी आपल्याला जोडते, आपल्याला समाजाशी जोडते. हे लक्षातच ठेवावं. कुठेही एकांगी विचार ज्यांचा नाही असे सकळ संत. आत्ता आपण या संत मालिकेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करू. असे विश्वात्मक झालेले, समाजाशी आपला संबंध टिकवून ठेवणारे, समाजाच्या कल्याणासाठी झटणारे अशी ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि पसायदानात माऊलीने एवढंच मागितलं. 2-3च ओव्या मी उद्धृत केल्या. किती उद्धृत कराव्या. आपली कोणतीच फुशारकी नाही. कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निफजले दान पुण्य. आपण दान करून, शिक्षण घेऊन, ज्ञानी होऊन, पुण्य कमावून मोठे झाल्याची फुशारकी नाही. याच्या प्रदर्शनासाठी साधू जगत नाही. तो भगवत दर्शनासाठी जगतो आणि दुसऱ्याला दर्शन घडवण्याची खटपट करतो. स्वतःच्या प्राप्तीची
आणि सामर्थ्याच्या घमंडीचं प्रदर्शन करणे हा हेतूच नाही साधूंचा. जसा शेतकरी शेतात बी पेरतो आणि त्याच्यावरून त्याचे काही अवजार फिरवून ते बी मातीने झाकून ठेवतो. कृषी बोलवू आपुले पांघुरवी पेरिले, त्याप्रमाणे आपण काय मोठ्या कृती केल्या दानपुण्याच्या, परोपकाराच्या, ह्या तोंडाने तो कधी सांगतच नाही हो शहाणा माणूस. साधू झाकी दानपुण्य म्हणजे आपण जगात कसं वागावं, समाजाच्या प्रत्येक घटकाने, याचा इतका दृष्टांतासह उपदेश माऊली करते. प्रत्येकच ओवी असा उपदेश करते. प्रत्येकच ओवी मागच्या ओवीपेक्षा अधिक बरी दिसते असंच वाटतं. चालू ओवी जी मी वाचते, मग आत्तापर्यंत 500 ओव्या वाचल्या, त्या सगळ्यापेक्षा ही 501 ओवी जास्त चांगली, असं प्रत्येक ओवीबद्दल वाटावं. आणि केव्हाही ज्ञानेश्वरी वाचा, ती नवीनच वाटते, म्हणजे टवटवीत तशीच वाटते. तिचं निर्माल्य कधी होत नाही, कधी कोमेजत नाही. या प्रकारचा दिव्य टवटवीत ज्ञानजागृती देणारा, सर्वांना समाविष्ट करून कल्याणाचा मार्ग चोखाळणारा असा ग्रंथ भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. तिच्या जयंतीची आठवण करावी, ती मला कधी मिळावी याची आठवण करावी, ती माझी कधी वाचून पूर्ण होईल याची आठवण करावी, मी या वाचनाची दुसरी आवृत्ती कधी करीन याची आठवण करावी, अखंड ज्ञानेश्वरीची आठवण करावी, लेखकाची करावी. ज्ञानेश्वरीची देवता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णच आहेत. जी देवता गीतेची आहे तीच ज्ञानेश्वरीची आहे. गीता भगवान विष्णूंनी कृष्ण रूपात सांगितली आणि ज्ञानेश्वरी भगवान विष्णूंनी ज्ञानेश्वर रूपाने सांगितली. काळमान बदलून जातो, सांगणारी व्यक्ती बदलते, पण त्या दुसऱ्याही व्यक्तीची महती तेवढीच असते असं समजून सद्ग्रंथांच्या लेखकांना वारंवार नमस्कार करावे. त्यांच्या उपकाराचं सतत स्मरण ठेवावं. आज ज्ञानेश्वरीबद्दल आपण असंच म्हणू, ज्ञानेश्वरीची पूजा 2 फुलं वाहून होणे नव्हे, ज्ञानेश्वरीची पूजा 2 नाही 1 तरी ओवी अनुभवावी असं नामदेव महाराज सांगतायत. त्यावेळी 1 तरी ओवी आपण अनुभवायला निघू. ही ज्ञानेश्वर महाराजांची आणि ज्ञानेश्वरीची पूजा आहे असं लक्षात घेऊ. ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने माऊली आणि भावार्थ दीपिका आणि सोबतीने भगवान कृष्ण यांचं स्मरण करण्याचं पुण्यकार्य मला करता आलं, थोडं बहुत करता आलं. ते ज्यांनी करण्याची मला संधी प्राप्त करून दिली, या सर्वाचे मी काय धन्यवाद गाऊ. धन्यवाद न गाताच थांबवते आणि मला अतीव आनंद झाला. माझ्याही जवळ थोडं पुण्य आहे असं मला वाटायला लागलं आणि हेच माझ्या आनंदाचा विषय असेल. संबंधित सर्वांना वंदन करते. संबंधित सर्व माझ्यासाठी कृपावंत असो अशी प्रार्थना करते आणि सज्जनगडावरून हा इतका छान आनंदाचा सोहळा संपन्न होतोय म्हणून सद्गुरू रामदास स्वामी यांना वंदन करून माझ्या शब्दांना विराम देते. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद पूजनीय मंदाताई. आपण फार सुंदर उपदेश केला. विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा अत्यंत महत्त्वाचा विषय
आपल्या लढिवाळ पद्धतीनं आपण फार सुंदर प्रतिपादित केला. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, नवे विश्व या सर्वांना व्यापणारी ही ज्ञानेश्वरी आहे. हे आपण फार सुंदर पद्धतीने प्रतिपादित केलं. आणि त्याचं निर्माल्य कधी होतच नाही, अखंड टवटवीत असते अशी ही ज्ञानेश्वरी. त्यामुळं ही अखंड टवटवीत असते म्हणूनच तिची जयंती करायची असते. इतरांचे वाढदिवस असतात. हाही विषय आपण फार सुंदर पद्धतीनं प्रतिपादित केला. मी आपल्या चरणांना वंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड याचे विद्यमान कार्यवाह आदरणीय श्री समर्थभक्त योगेश बुवा रामदासी हे आपल्याला ज्या समर्थांना रामरायाचं वेड लागलं होतं त्यांनाच ज्ञानेश्वरांचंही किती वेड होतं हेच आपल्या समर्थांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरांच्या आरतीच्या माध्यमातून आपल्यासमोर सविस्तरपणे मांडणार आहेत. वयाच्या 17व्या वर्षी एक कुमार सज्जनगडावर येतो काय आणि पाहता पाहता त्याची 2 तपं इथली सेवा उलटून जाते काय आणि ते कार्यवाह म्हणून होतात काय, असे हे आदरणीय योगेश बुवा. लौकिक दृष्टीनं पाहायचं तर उच्च विद्याविभूषित, डबल ग्रॅज्युएट आणि रामकथेमध्ये ज्यांना विद्यावाचस्पतित्व म्हणजे डॉक्टरेट मिळालेली आहे असे योगेश बुवा हे आपल्याला श्री समर्थ विरचित ज्ञानेश्वर आरती या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमादरणीय डॉक्टर काका, परमादरणीय वंदाताई, सर्व ज्येष्ठ रामदासी मंडळी या सर्वांच्या चरणी वंदन करतो. ज्या विशेष निमित्ताने आज आपण या 2 थोर पुरुषांकडनं, या 2 सज्जनांच्या मुखातून श्रवण केलं. त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं ह्या संत वाङ्मयाला व्यतीत अर्पण केलेलं आहे. पूर्ण आयुष्य, उभं आयुष्य ह्या वाङ्मयाच्या प्रचार प्रसारासाठी दिलेलं आहे. लोकांना, समाजाला काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं, काहीतरी नेटकं समजावं, खरोखर काहीतरी उमगावं, यासाठी हे दोघेही झटलेत, परमादरणीय मंदाताई आणि परमादरणीय डॉक्टर काका. तरी यांचे हे अनुभवाचे बोल होते, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या खोलीतून निघालेल्या शब्दांमुळे माझ्या अंतःकरणामध्ये प्रभाव पडतो, परिणाम पडतो. माझ्या अंतःकरणामध्ये बदल घडण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे असं सामर्थ्य, किंबहुना हे सामर्थ्य प्रामुख्याने ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे संत वाङ्मय. संतांच्या ठिकाणून निघालेले उद्गार आपल्यात आमूलाग्र बदल करून देतात. आणि ह्यासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं असे हे 2 जण, त्यांना एकदा वंदन करूया. आणि आजचा जो आपला विषय आहे ज्ञानेश्वर महाराजांची आरती, याचं आपण थोडक्यात चिंतन करूया. समर्थांनी माऊलींची आरती लिहिलेली आहे. दोघांबद्दल काय सांगावं, खरं तर काहीच सांगू नये, फक्त नतमस्तक व्हावं एवढंच खरं तर आहे. पण तरीही समर्थ ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती करत आहेत, ती कशी केली असेल ह्याचं एक कुतूहल असतं. आरती ह्याचा अर्थ आपण भगवंताप्रती, त्या देवतेप्रती, ज्यांची आरती आपण गात असतो त्यांच्याप्रती स्तुती करतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो. तर समर्थांनी ज्ञानोबांची आरती लिहिलेली आहे आणि ह्या जयंतीनिमित्त आपण ह्या आरतीचं थोडक्यात चिंतन करणार आहोत. आपण सुरुवात करूया ह्या आरतीला.
समर्थ म्हणतात, जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा, मंगल आरती करतो दे स्वपदी ठेवा. हे मंगलाचरण आहे. पहिल्या आरतीचं पालुपद ध्रुवपद ज्याला म्हणतो ते आहे, जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा. ज्ञानाचा देव आहे तो, ज्ञानाची देवता आहे, ज्ञानच अवतरलं आहे, किंबहुना ज्ञानाव्यतिरिक्त समोर काही नाहीये असे जे ते ज्ञानोबा. प्रेमाने आपण अगदी त्यांना ज्ञानोबा म्हणतो, जवळीक वाटते ना. कुठल्याही संतांच्या प्रती आपली जवळीक आपल्याला निर्माण करावीशी वाटते. सज्जनांच्या ठिकाणी माझी जवळीक असावी असं वाटतं, कारण तो सत्वगुणाचा परिणाम आहे. मला असं वाटतं त्यांच्या जवळ जावं, त्यांचं सान्निध्य मला मिळावं, कारण माझी सातत्याने धाव समाधान आणि शांतीसाठी असते. ती तिथे मूर्तिमंत दिसत असते आणि म्हणून आपल्याला खूप त्यांच्या जवळ जावं असं वाटतं. म्हणून आपण प्रेमाने ज्ञानोबा, समर्था असं म्हणत असतो. समर्थ म्हणतात, जय देव जय देव जय ज्ञानदेवा, मंगल आरती करतो दे स्वपदी ठेवा. तुझ्या चरणांच्या ठिकाणी मला थोडा तरी जागा दे, थोडी ठाव दे, थोडीशी जागा दे मला तुझ्या चरणांच्या ठिकाणी. कारण सद्गुरूंचे चरण हेच माझं ठिकाण आहे. माझ्या उद्धाराचं ठिकाण जर काही असेल तर ते माझ्या गुरूंचं चरण किंवा संत सज्जनांचं चरण आहे. त्यांच्या चरणांपाशी माझा अहंकार नतमस्तक होतो, विरघळतो, संपतो. ज्या क्षणी तो संपला त्या क्षणी माझी सुरुवात झाली, मला परमार्थाला प्रगती व्हायला सुरुवात झाली. म्हणून समर्थ प्रार्थना करतात, दे स्वपदी ठेवा. कलियुगी त्रासून गेले सज्जन भव उष्णे. ह्या कलियुगामध्ये भवरोग ज्याला म्हणतात, त्याच्या उष्णतेने त्रासून गेलेले सगळेजण. आणि तसंच घडतंय आत्तासुद्धा. ह्या वासनांच्या मागे, ह्या धावपळीमध्ये त्रस्त होतो मनुष्य. सगळ्यांचा हा अनुभव आहे. नको वाटतं, बास थांबावं वाटतं, धावपळ नको, स्वस्थ असावं. मग त्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो, आउटिंग म्हणतो, टूर म्हणतो, अजून काही म्हणतो, सहल म्हणूया. का बरं ते लागतं? कारण मी त्रस्त होतो ह्यातनं आणि मला कुठेतरी समाधानासाठी, स्वस्थतेसाठी जावंसं वाटतं. कारण मी स्वस्थतेकडे धाव घेत असतो, शांततेकडे धाव घेत असतो, परंतु माझं धावणं हेच ते नष्ट करत असतं. म्हणून समर्थ म्हणतात, कलियुगी त्रासून गेले सज्जन भव उष्णे. सज्जन मंडळी त्रासून गेली. इथे सज्जन का बरं म्हटलं? तर ज्यांना वाटतंय ह्याच्यात दुःख आहे त्यांच्यासाठी हे आहे. म्हणजे मुमुक्षुत्व, थोडक्यात मोक्षाची इच्छा एकदा निर्माण झाली, ते इथे त्रस्त होतात. त्रस्त झाला की मोक्षाची इच्छा सुरू होते. मी त्रस्त होत आहे हेच आधी कळत नाही, पण मी त्रस्त होत आहे, मला हे नको आहे, ह्यातनं काहीतरी दुसरं आहे की जिथे मला समाधान आणि शांती मिळणार आहे, तर त्या ठिकाणी मला धाव घ्यायची आहे. म्हणून समर्थ म्हणतात, कलियुगी त्रासून गेले सज्जन भव उष्णे. उष्णतेने, उष्णता होते ना, आपण धावपळ केली की व्यायाम केल्यानंतर आपल्याला घाम येतो, कारण उष्णता वाढते शरीरातली. मग विचार केल्यानंतर सुद्धा घाम फुटतो. खूप घाबरलेला असेल तर मनुष्य दरदरून घाम येतो, फुटतो घाम. म्हणजे काय होतं? उष्णता वाढते, त्रस्त होतो, उष्ण होतो. आणि समर्थ म्हणतात, ते समयी अवतारा घेऊन श्रीकृष्णे. त्या तप्त अवस्थेमध्ये, त्या अत्यंत तापलेल्या अवस्थेमध्ये ही सगळी जनांची अवस्था बघितल्यानंतर प्रत्यक्ष भगवंतच अवतीर्ण झाला. ते समयी अवतारा घेऊन श्रीकृष्णे. भगवंतच अवतरला. किंबहुना जो झालाय तो भगवत रूपच झालाय, तोच भगवंत झालेला आहे. कोण आला? कृष्ण आला. कारण गीताच सांगितली ना परत, त्यामुळे तो कृष्णावतारच झाला. लक्षात घ्या, समर्थ ज्ञानोबांना प्रत्यक्ष कृष्णच म्हणतात. ते समयी अवतारा घेऊन श्रीकृष्णे, तोषविले सज्जन ज्या नानाविध प्रश्ने. सज्जन तोषविले, जे तप्त झालेले होते, त्रस्त झालेले होते, त्रासलेले होते, त्या सज्जनांना तृप्त केलं. कशामुळे त्रासलेले होते? त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न होते. प्रश्न आपल्याला त्रासवतात. माझ्या मनामध्ये प्रश्न असला की मी बेचैन असतो, मला चिंता असते, म्हणजेच मला प्रश्न असतो. मला चिंता कशाची असते? ज्याचं मला उत्तर मिळालेलं नसतं त्याची मला चिंता असते. ज्याचं मला सोल्युशन मिळालेलं नसतं त्याच्याबद्दल मला वरी असते. आणि म्हणून सज्जन मंडळी त्रस्त झालेली होती अनेक प्रश्नांमुळे.
त्या प्रश्नांमुळे मनामध्ये चलबिचल झाल्यानंतर उष्णता वाढते, संतप्तपणा वाढतो. आणि म्हणून भगवंत अवतरला, तेणे निरसून गेली अज्ञान तृष्णे, हे पुढचं चरण आहे. आणि तो अवतरल्यानंतर त्याने जे काही सांगितलं त्याने ती तृष्णा शांत झाली. तृष्णा याचा अर्थ मला तहान लागलेली असते. तहानेचं का बरं उदाहरण दिलं जातं? मनुष्याला तहान लागली की काही सुचत नाही, आहे की नाही? अशी अवस्था होते. खूप तहान लागलेली आहे, आपल्याला अनुभवालाच हल्ली कमी येतं, पण खूपच तहान लागली आणि पाणी कुठे मिळालं नाही की जी घालमेल होते चित्ताची, माझ्या मनाची, मला अस्वस्थता येते खूप. आणि हीच घालमेल त्या सज्जनांना झालेली होती, कारण त्यांना तृष्णा लागलेली होती, त्यांना तहान लागलेली होती, कमतरता होती, प्रश्नांमुळे उष्णता झालेली होती, प्रश्न सुटत नव्हते, त्या उत्तराची तहान होती. आणि ते भगवंतच अवतीर्ण झाला आणि जो उपदेश दिला त्या गंगेतून ही तृष्णा शांत झाली, तृप्त झाली. समर्थ पुढे म्हणतात, गीता देवी केली सोपी सकळाला. काय केलं तर गीतेत नाही असं काही नाहीच, गीतेत सगळं काही आहे. पण समर्थांची एक उभी आहे, भांडार पुढे भरली परी असती अडकली, हातास न येता केली सर्वही अप्राप्त. भांडार पुढे भरलेली आहेत, तुडुंब आहेत, म्हणजे धान्य भरपूर आहे, पण ज्या कोठारामध्ये ते बंद आहे त्याला कुलूप आहे, आणि त्या कुलपाची किल्ली जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यातनं ते मला अप्राप्तच राहतं, आहे समोर पण मला मिळत नाहीये. असं आहे की हल्ली उदाहरण द्यायचं म्हणजे मोबाईल असतो आणि मला त्या मोबाईलमध्ये बघायची इच्छा असते, पण लॉक असतो की नाही? लॉक असल्यामुळे बघता येत नाही मोबाईल, त्याच्या आत जाता येत नाही. का? तर लॉक आहे. तसंच आहे त्या गीतेमध्ये. अख्ख्या विश्वाचं ज्ञान आहे, त्या गीतेमध्ये नाही असं नाही, पण ती अडकलेली होती, ती भाषेमध्ये अडकलेली होती, मला अप्राप्त होती, किंबहुना मोठ्या समाजाला ती अप्राप्त स्वरूपात होती. ती गीता देवी केली सोपी सकळाला, अत्यंत सुलभ सोपं केलं, कारण ती भाषा त्याची बदलली, समजेल अशी सांगितली. असं आहे की मराठी सुद्धा भाषा आहे आणि भाषेमुळे समजतं प्रत्यक्षात. भाषा सोपी असते समजायला, पण सोपी म्हणजे त्याचा अर्थ कळत नाही. संस्कृत होती तेव्हा ती पारस पलीकडे होती, त्या मानाने ती मराठीत आणली आणि ज्या हातोटीने समजावून सांगितली, जी काही अत्यंत चपखल उदाहरणं दिलेली आहेत की अगदी परफेक्ट बसतात, त्या उदाहरणाने तो विषय इतका समजून जातो, उमजतो. ते उमगणं जे आहे ना, हे ज्यांच्या कृपेमुळे घडलं, तिथे शांतता आली. असं आहे, आपल्याला समजलं की असं जे होतं ते ज्यांच्यामुळे घडलं. समर्थ म्हणतात, गीता देवी केली सोपी सकळाला, त्याने सोपं केलं. गीता कळायला अत्यंत अवघड आहे, ज्ञानेश्वरी सोपी आहे? नाही, तीही कळायला अवघड आहे, पण त्या मनाने ती कळेल अशा स्वरूपात आणून ठेवलेली आहे. मग ज्ञानेश्वरी सोपी आहे का? नाही, सोपी नाही आहे खरी, अवघड आहे कळायला. कारण ते शब्द कळायला सोपे आहेत, अनुभवायला अवघड आहे. शब्दाचा अनुभव येणं हा खूप स्वतंत्र गोष्ट आहे. मी ड्रायव्हिंग शिकायला बसलो आणि ड्रायव्हिंग सांगितल्यानंतर समजत असतं ब्रेक दाबायचा आहे म्हणून मी ते शब्दांनी समजून घेतलं, पण प्रत्यक्ष मला ते करताच येत नसतं. प्रत्यक्ष ब्रेक दाबायचा मी विसरूनच जातो, कळतच नाही. का असं होतं? कारण ते अनुभवलेलं नसतं आणि त्यामुळे ते आपल्याला जे घडायचं ते घडून जातं. नाही, पण तरी देखील ही सोपी केली असं समर्थ म्हणतायत, कारण भाषा बदलल्यामुळे मी माझी थोडीशी पातळी वाढवली, थोडी मी साधना केली, थोडी नम्रता आणली, त्यांच्या ठिकाणी शरणागती आणली, की मग मला ती समजायला लागणार आहे. ती सोपी अशी केली कारण भाषा तिच्या मराठी भाषेमध्ये आली. निर्जन गुरु परिसुनी या घोटीती मुख कमळा. गुरु ती सोपी केल्यामुळे त्या लोकांना इतका आनंद झाला की त्यांचं मुखकमळ प्रफुल्लित झालं. आणि असं आहे की एखादा पदार्थ असतो, घोटीती मुखलाळा असं वापरलं शब्द. मुखलाळा म्हणजे लाळ सुटते ना तोंडामध्ये,
तर आपल्याला काही पदार्थांची नावं घेतली तरी तोंडात लाळ सुटते. चिंच म्हटली किंवा आठवली किंवा ऐकली लगेच तोंडात बदल व्हायला लागतो की नाही? लागतो बदल व्हायला. काय होतं? माझ्या मनामध्ये ते लगेच चिंच आठवते, ती चव आठवते. मी चव आत्ता अनुभवत नसतो, पण अनुभवलेली असते. त्याचा आनंद माझ्या आत कोरलेला असतो. आणि ते आनंद आणि तो अनुभव मिक्स स्वरूपात जेव्हा मला आठवतो, तेव्हा माझ्या तोंडामध्ये ती लाळ सुटायला लागते. तो अर्थाचा बोध व्हायला लागला की ते लाळ तोंडात सुटायला लागते. तो अनुभव आणि आनंद मिळायला लागतो. ती मराठी भाषा ज्ञानेश्वर माऊलींची ओवी वाचायला घेतल्यानंतर तो जो काही आनंद मिळायला लागतो, मला समजायला लागतं, उमगायला लागतं आणि ती मग जणू काही लाळ घोटायला लागते. म्हणजे त्याचा प्रत्यक्ष मी त्या विश्वात जातो असं म्हणतात. टीकारूपी घालुनी दासाला माळा. ही टीकारूपी माळ घातली दासाला, दिली, अर्पण केली. टीका याचा अर्थ समजावून सांगणे. हल्लीचं टीका धरू नका, तर समजावून सांगितलेली असते. त्याच्यावर काहीतरी त्यांचं भाष्य असतं, कठीण असतं समजायला, ते सोपं करून सांगितलेलं असतं. ती माळ अर्पण केली. तेणे छेदून गेला अज्ञान ज्वाळा. त्याने त्या माळेमुळे काय झालं? अज्ञानाच्या ज्वाळा म्हणजे अज्ञान नाहीसं झालं, नष्ट झालं. करिता वाद विद्वांसी. या पुढच्या 4 चरणांमध्ये माऊलींच्या आयुष्यात घडलेले जे काही चमत्कार प्रसंग होते ते समर्थ म्हणतात, इथे सांगतात. करिता वाद करिता वाद द्विजांशी रेडा बोलविला. द्विजांशी वाद घातला आणि रेड्यामुखे वेद वदवले. रेड्याला वास्तविक पाहता वाणी नाही. ही जी वैखरी वाणी आहे ती मनुष्याला आहे. शब्द हे मनुष्यच बोलू शकतो, परंतु त्यांच्या स्वसामर्थ्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवले. त्यालाही अनाकलनीय, त्याला अनाकलनीय तर होतच, पण त्याच्या मुखातनं कधीही येणं शक्य नव्हतं. ते अशक्य ते शक्य करून दाखवलं. विप्रांचा गर्भनिधी तेणे घालविला. विप्रांचा गर्भनिधी साठलेलं, ठेवलेलं, सांभाळलेलं, जपून निधी म्हणायचं त्याला. आणि विप्रांचा काय होता? तो गर्वाचा निधी होता, साठवून ठेवलेला होता. त्याच्यात भर घालत जातो ना, निधी म्हणजे आपण भर घालत जातो, अहंकार वाढत वाढत जातो, अभिमान वाढत वाढत जातो. आणि तो सांभाळून ठेवलेला होता विप्रांनी, तो घालवून टाकला, नाहीसा केला, त्यांचाही उद्धार केला. ज्यांनी सज्जनांच्या ठिकाणी, संतांच्या ही खासियत आहे की त्यांच्यावर जे त्रास देतात, त्यांच्यावर जे टीका करतात, त्यांना जे कष्ट देतात, त्यांचा सुद्धा ते उद्धार करतात. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त जनांसाठी कळवळा आणि लोकांचा उद्धार एवढ्या 2च गोष्टी असतात. त्यांना कृपा एवढंच करायची असते. आणि म्हणून विप्रांचा गर्भनिधी तेणे घालविला. त्यांचा गर्भनिधी नाहीसा केला, त्यांना जाणीव करून दिली हे चुकतंय, हे बरोबर नाहीये. आणि त्यांना ते जे म्हणत होते त्याचं ज्ञान त्यांना उमगायला लागलं. अज्ञानांधकार ज्ञाने घालविला, ब्रह्मज्ञाने मत्सरदीप मालविला. अज्ञान अंधकार ज्ञाने घालविला. ज्ञानाच्या आधाराने अज्ञान नाहीसं केलं आणि ज्ञानाच्या आधाराने मत्सर दीप जो होता तोही घालविला. मत्सर वाटतो, मत्सर म्हणजे दुसऱ्याबद्दल द्वेष वाटतो, मत्सर होतो. आणि काय येतो बरं? त्याची झालेली प्रगती मला सहन होत नसते. मग ती आर्थिक असो, भौतिक असो, अजून कशाच्याही प्रकारे असो, प्रगती दुसऱ्याची होतीये ती सहन होत नसते. कारण मला माझी प्रगती करता येत नसते. मी पुढे जाऊ शकत नाही, म्हणून जो पुढे चालला आहे त्याबद्दल माझी जी भावना निर्माण होते, मत्सर, त्याच्याबद्दलची दोषदृष्टी निर्माण होते, मत्सर. आणि तो समर्थ इथे म्हणतात, अज्ञान अंधकार ज्ञाने घालविला, ब्रह्मज्ञाने मत्सर दीप मालविला. ब्रह्मज्ञानाच्या आधाराने हा मत्सररूपी दीप सगळ्यांचा नाहीसा केला. तो दिवा लावल्यानंतर सगळं अज्ञान नाहीसं झालं आणि मत्सरही गेला त्याच्या आधाराने. दासाचा सारथी तू म्हणून मी तुझला. दासाचा तू सारथी आहेस. सारथी इथे म्हटलेलं आहे. सारथी काय करतो? आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातो, योग्य मार्गाने घेऊन जातो, सुखरूप घेऊन जातो, नाही का? आपण ड्रायव्हर असतो,
ड्रायव्हर एस टीमध्ये असतो आणि एस टीमध्ये जाऊन बसलो आपण की तो आपला सारथी असतो. तो आपल्याला सुखरूप घेऊन जाणार याची खात्री असते, योग्य रस्त्याने घेऊन जाणार याची खात्री असते आणि वेळेत पोहोचवणार याची खात्री असते. तसं तू माझा सारथी आहेस ह्या साधनेच्या मार्गावर. तू माझा सारथी आहेस, तू योग्य मार्गाने मला घेऊन चालणार आहेस. म्हणून समर्थ म्हणतात दासाचा सारथी, जो त्याचा दास होतो त्याचा तो सारथ्य करतो. हा नियम आहे. अर्जुन त्याचा दास झाला म्हणून त्याचं सारथ्य केलं. तर त्याचा दास झाल्यानंतर तो आपलं सारथ्यत्व स्वीकारणार आहे. म्हणजे तो माझ्या या वाहनाचा चालक होणार आहे किंवा त्याचं कमांड तो घेणार आहे. खूप छान आहे की नाही? आपल्याला खूप सोपं आहे. मी फक्त त्याच्या ठिकाणी शरणागती पत्करली आणि कमांड त्याच्या हातात देऊन टाकला, चाव्या त्याच्या हातात दिल्या. ड्रायव्हरच्या हातात चाव्या द्याव्या लागतात, चावी माझ्या हातात ठेवून नाही चालायचं, चावी त्याच्या हातात द्यावी लागते. चावी याचा अर्थ चालक त्याला बनवावं लागतं की तो मग स्वीकारतो आणि आपल्याला योग्य दिशेने योग्य वळणाने नेतो. काही बघावं लागत नाही, देणं आपलं कर्तव्य आहे. ते मात्र आपल्याला चोख बजवावं लागतं. अर्धीच दिली, थोडंच दिले नाही चालत, संपूर्ण द्यावं लागतं सगळं. आणि असं एकदा सगळं मी त्याच्या ठिकाणी दिलं की तो आपलं सारथ्य की तो सारथी होतो. समर्थ ते म्हणतात दासाचा सारथी तू म्हणून मी तुझला, पाहता दीन दयाळा न पवसी का मजला. समर्थ करुणेने म्हणतात, अरे मी एवढं तुझी हाका मारतो आहे, मला का बरं तू पावत नाहीस. असंच आपल्याला म्हणायला हवं त्या सज्जनांना, संतांना, की आम्ही शरणागती कशी करावी नाही माहिती, होते की नाही हेही माहिती नाही, पण तूच पाव आणि आम्हाला सांभाळून घे. कारण मला कळत नाहीये पण तुला कळतंय, मला कळत नाहीये हे पण तुला कळतंय. आता मला फक्त एक करायचंय की मला कळत नाहीये हे मला कळवून घ्यायचंय. तेवढं मी एकदा केलं आणि शरणागती त्याची पत्करली की मग न लंगिसी का माते अज्ञान विपिनी मजला. मग होतं काय, अज्ञान विपिनी, विपिनी म्हणजे जंगल, अरण्य. मला हे अरण्य उल्लंघता येत नाहीये, अज्ञानाचं अरण्य मला उल्लंघता येत नाहीये. तुझ्या कृपेशिवाय मी हे अरण्य उल्लंघू शकत नाही. नुल्लंघिसी का माते अज्ञान विपिनी मजला, मला हे अरण्य उल्लंघता येत नाही, तू ये आणि मला घेऊन जा, ह्या अरण्याचा पार कर. दास म्हणे मम जीव हा तद्योगे बुजला, तुझ्याच योगे माझा जीव हा शांत होऊ शकतो, अन्यत्र मला कुठेही शांतता नाही. बस तुझ्या चरणापाशी मला थोडीशी जागा दे. म्हणून समर्थ म्हणतात जय देव जय देव जय ज्ञानदेवा, मंगल आरती करतो दे स्वपदी ठेवा. तुझ्या ठिकाणी मला ठाव दे, मला थोडीशी जागा दे. अशीच जशी समर्थांनी ही ज्ञानोबांची प्रार्थना केली आहे, तशीच आपण समर्थांची आणि माऊलींची प्रार्थना करूया. आपल्या चरणांच्या ठिकाणी आम्हाला थोडंसं स्थान द्या, किंबहुना चरणांच्या ठिकाणी आम्ही येऊ शकू अशा पात्रतेचं पण आपणच करा. बस मी आपल्याला शरण आलो आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. योगेश बुवा खूप खूप धन्यवाद. खरं तर 2 दिग्गज अशा वक्त्यांच्या नंतर एखादा विषय तो पण पारमार्थिक प्रतिपादन करणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. परंतु 2 तपापेक्षा अधिक काळ जी आपली साधना झालेली आहे त्याचाच प्रभाव की काय, की ज्यामुळं आपण समर्थ विरचित ज्ञानेश्वर माऊलींची जी आरती आहे ती अगदी सुंदर पद्धतीनं त्याचं मार्गदर्शन केलं. गीता देवी केली सोपी सकळाला असं समर्थांनी माऊलींबद्दल म्हटलं आहे. पण मला इथं असं म्हणावंसं वाटतं की आपणसुद्धा जी समर्थांनी ज्ञानेश्वर माऊलींची आरती जी रचली आहे तीसुद्धा आपल्या सोप्या शब्दाच्या माध्यमातून सर्वांना उत्तम पद्धतीनं आकलन आपण करून दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण वळत आहोत. कार्यक्रमाच्या प्रारंभीच ज्या मंजुळ ध्वनीनं आपण जी समर्थ विरचित ज्ञानोबा माऊलींची आरती श्रवण केली ती कुमारी जान्हवी फणसळकर हिच्या आवाजातील ती आरती, तीच आता पसायदान म्हणण्यासाठी आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे. जान्हवी फणसळकर
हिचे 2 गुरु आहेत. एक अध्यात्मगुरू आदरणीय श्री डॉक्टर काका, ज्यांचं उत्तम मार्गदर्शन आपण आत्ताच प्राप्त केलं, आणि संगीतातील एक फार मोठं प्रस्थ आहे असं म्हणावं लागेल, ते म्हणजे इंदोरचे गुंदेच्या बंधू. यांच्याकडं अनेक वर्ष इंदोरला राहून या मुलीनं, आपल्या महाराष्ट्रातील मुलीनं, मराठी मुलीनं तिथं राहून गायन साधना केलेली आहे. ध्रुपद पद्धतीची गायकी शिकलेली आहे. सवाई गंधर्व आणि भारतातील अनेक मोठे मोठे महोत्सव यामध्ये तिनं आपलं योगदान दिलेलं आहे. आणि ध्रुपद सिस्टर्स या पद्धतीनं ती देशविदेशामध्ये आपले कार्यक्रम प्रस्तुत करत असते. पण श्री समर्थांबद्दलच्या आणि ज्ञानोबा माऊलींबद्दलच्या प्रेमामुळं आज ती पसायदान गाऊन या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. तिच्या मंजूळ ध्वनीमधील हे विश्वात्मक देवासाठी माऊलींनी जी प्रार्थना केली, जगत कल्याणासाठी, तीच प्रार्थना कुमारी जान्हवी फणसाळकर हिनं म्हणून दाखवावी, गाऊन दाखवावी अशी विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तुषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा हो
दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झालो